नमस्कार, मी डॉक्टर संजय दत्तात्रय सदावर्ते गेले 19 वर्षांपासून पुणे आणि लोणावळा या ठिकाणी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे. साधारणपणे 1.5 महिन्यांपूर्वी माझ्या लोणावळ्याच्या क्लिनिकमध्ये एक रुग्ण वय वर्ष 45 असणारे तपासणीसाठी आले होते. ज्या वेळेला त्यांनी माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये एंट्री केली त्यावेळेस ते एका पायावरती जोर देऊन लंगडत चालत होते. त्यानंतर मी त्यांना बसण्याची अनुमती दिली. आयुर्वेदिक पद्धतीनुसार दर्शन, स्पर्शन आणि नाडी परीक्षण इत्यादी प्रकारांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचे आयुर्वेदानुसार गृध्रसी असे निदान केले. गृधवत चलते यस्मिन, ज्या आजारामध्ये रुग्णाची चाल ही गिधाडाप्रमाणे झालेली असते त्या आजाराला गृध्रसी असे म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृध्रसी किंवा सायटिका या आजाराची विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत. अगोदर सांगितल्याप्रमाणे या आजारामध्ये रुग्ण लंगडत चालतो, एका पायावरती जोर देऊन चालतो. याचे कारण ते म्हणजे दुसरा पाय हा प्रचंड प्रमाणामध्ये दुखत असतो. कमरेपासून खाली तळपायांपर्यंत वेदना असतात. पायाला मुंग्या येणे, पाय बधीर होणे, पाय जड होणे, पायामध्ये टोचल्यासारख्या वेदना होणे, मांडी, गुडघे, पोटऱ्या आणि तळपाय ह्या भागांमध्ये रात्रीच्या वेळेस अशा वेदना या वाढत असतात. या आजाराला गृध्रसी असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये सुमारे 80 प्रकारचे वाताचे रोग सांगितलेले आहेत. त्या 80 प्रकारच्या वाताच्या त्रासांपैकी एक आजार तो म्हणजे गृध्रसी असे ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे. अर्वाचीन वैद्यकशास्त्रानुसार सायटिका या आजारामध्ये मणक्यामधून जाणाऱ्या विशिष्ट नाड्या असतात. त्या नाड्यांपैकी एक नाडी ती म्हणजे सायटिक नर्व. तर ती सायटिक नर्व मणक्यामध्ये दबली जाते आणि अशी नस दबली गेल्यामुळे कमरेच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वेदना असणार. मांडी दुखणे, गुडघे दुखणे, पोटऱ्या दुखणे, तळपाय दुखणे इत्यादी आजार सायटिक नर्व ही दबली गेल्यामुळे रुग्णात जाणवत असतात. तो पाय बधीर होतो, पाय जड होतो आणि बऱ्याच वेळेला रुग्णास हालचाल करणे अशक्य होऊन जाते. त्यामुळे तो दुसऱ्या पायावरती जोर देऊन चालतो. आणि तर आयुर्वेदानुसार मुख्यतः गृध्रसी हा आजार वातदोषाशी निगडित आहे. शरीरामध्ये वातदोषाची वृद्धी झाल्यानंतर हा आजार उद्भवू शकतो. चुकीच्या खानपानामुळे, चुकीच्या आहारविहारामुळे शरीरामध्ये वातदोष हा वाढतो. आता वात वाढवणारी नेमकी कारणे कोणकोणती आहेत ते जाणून घेणे देखील महत्त्वाचे ठरते. आयुर्वेदामध्ये 13 प्रकारचे अधारणीय वेग सांगितलेले आहेत की ह्या वेगांचे धारण कधीही करू नये. शौचास आले असता शौचास जाणे, मूत्रप्रवृत्तीची इच्छा झाल्यास मूत्रप्रवृत्ती करणे, जांभई आल्या असता जांभई देणे, उलटी आली असता उलटी दाबून न ठेवणे. तर ह्या वेगांचे धारण केल्यामुळे शरीरामध्ये वात वाढतो. तसेच बऱ्याच रुग्णांना वृक्ष किंवा कोरडे खाण्याची सवय असते. त्यांच्या आहारामध्ये तूप किंवा तेलाचा हा पूर्णपणे अभाव असतो. त्यामुळे असं कोरडे अन्न सेवन केल्यामुळे शरीरामध्ये वातदोष वाढण्याची खूप दाट शक्यता असते. तसेच काही रुग्णांना अतिमनन करणे, अतिचिंतन करणे या गोष्टींची देखील सवय असते. त्यातनेही वाताचा प्रकोप होऊ शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे देखील वातदोष वाढू शकतो. बऱ्याच रुग्णांना थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. तर असं वर्षभर थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे देखील शरीरामध्ये वात वाढू शकतो. तसेच काही रुग्णांना AC शिवाय करमत नाही. तर असा AC मध्ये प्रवास करणे किंवा सतत AC मध्ये बसून राहणे या गोष्टींनी देखील वाताचा प्रकोप होऊ शकतो. तसेच काही रुग्णांना थंड पाणी पिल्याशिवाय किंवा फ्रीजचे पदार्थ खाल्ल्याशिवाय जमत नाही. त्यांच्या शरीरामध्ये देखील असा वातदोष वाढू शकतो. आणि असा वातदोष वाढल्यामुळे गृध्रसीसारखा आजार हा बळावण्याची शक्यता असते. कारणे आणि लक्षणे यांचा विचार करून झाल्यानंतर आयुर्वेदामध्ये गृध्रसी या आजारासाठी खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते. माझ्याकडे आलेला रुग्ण हा रिक्षाचालक असल्यामुळे त्याचा दररोजचा प्रवास होत होता. तेही त्याच्या आजारामध्ये एक महत्त्वाचे कारण होते. तर त्या रुग्णाला मी अभ्यंग, स्वेदन आणि बस्ती असा उपचार केला आणि साधारणपणे 1.5 महिन्यातच तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला. बऱ्याच वेळा रुग्णांमध्ये असा समज असतो की आयुर्वेदिक औषधे सुरू केल्यानंतर खूप उशिराने गुण येतो. आयुर्वेदिक चिकित्सा ही खूप उशिरा फल देणारी चिकित्सा आहे असा समज सामान्य जनमानसात असतो. परंतु हा समज अत्यंत चुकीचा आहे. आयुर्वेदिक पद्धतीने जर अगदी सुरुवातीलाच तुम्ही उपचार सुरू केलेत तर तुम्हाला त्याचा गुण येण्यास उशीर लागत नाही. तर आयुर्वेदामध्ये बस्ती उपक्रम हा कोणत्याही प्रकारच्या वाताच्या आजारावरती अत्यंत गुणकारी ठरणारा असा हा उपचार आहे.
गुरुद्रसी असणाऱ्या रुग्णाला स्थानिक भागी तेलाचा हलक्या हलक्या हाताने अभ्यंग करणे हे महत्त्वाचे ठरते. तसेच एरंडमूळ, दशमूळ, निर्गुंडी इत्यादी वनस्पतींपासून तयार केलेल्या काढ्याची वाफ अशा रुग्णांना नाडीस्वेद या प्रकाराने दिली तरी त्यांना आराम मिळतो. तसेच शेवग्याच्या सालीचा काढा सकाळी संध्याकाळी अशा रुग्णांनी घेतल्यामुळे देखील फायदा होऊ शकतो. तसेच आयुर्वेदामधील अग्निकर्म हा उपक्रम देखील जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने करून घेतल्याने गृध्रसिस किंवा सायटिका आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तसेच बऱ्याच रुग्णांना कडधान्य खाण्याची सवय असते, तर कडधान्य हे प्रचंड प्रमाणामध्ये वातूळ असतात, त्यामुळे त्याचे सेवन कमी करणे क्रमप्राप्त ठरते. तसेच आहारामध्ये स्निग्ध असणारे गाईचे तूप सकाळी 2 चमचे आणि संध्याकाळी 2 चमचे घेतल्याने देखील शरीरामधील वाताचा त्रास हा पूर्णपणे कमी होत असतो. काही कमरेचे आणि पायाचे व्यायाम आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने करावेत, त्यानेही देखील गृध्रसी या आजारामध्ये पूर्णपणे फरक पडू शकतो किंवा आराम मिळू शकतो. तसेच गृध्रसी हा आजार खूप बळावलेला असेल तर अशा वेळेस जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट सुरू करा. तुमचा गृध्रसी हा आजार पूर्णपणे बरा होण्याची शाश्वती आपले महान आयुर्वेदशास्त्र आपणास निश्चितपणे देत असते.